मानव आणि प्राणी यांच्यामधील जुगलबंदी आतापर्यंत आपण खऱ्या आयुष्यात पाहिली आहे. पण गेल्या अनेक वर्षांपासून मुंबई आणि जवळपासच्या परिसरात झपाट्याने वाढणाऱ्या विकासामुळे जंगलांची संख्या कमी होत चालली आहे. त्यामुळे अर्थातच वन्यजीव हे शहरात प्रवेश करतात. मानव आणि प्राणी यांच्यामधील नातं दर्शवणारं संगीत बिबट आख्यान नाटक हे सध्या रंगभूमीवर गाजत आहे. जाणून घेऊया या नाटकामागची संकल्पना. नमस्कार, मी मकरंद सावंत आणि आम्ही याच वर्षी संगीत बिबट आख्यान नावाचं एक नाटक रंगभूमीवर आणलं. याच्या आधी पथनाट्य वगैरे बरीच झालेली आहेत, बट असं फुल लेंथ म्युझिकल प्ले वाईल्ड लाईफ फील्डमध्ये आतापर्यंत झालं नव्हतं. ते आता आपण इथे संगीत बिबट आख्यानच्या निमित्ताने केलं. आणि नंतर काही नाट्य अभ्यासकांनी आम्हाला सांगितलं रंगभूमीवर किंवा मराठी थिएटरमध्ये एक नवीन जॉनर निर्माण केलेला आहे आणि तो जॉनर म्हणजेच वाईल्ड लाईफ प्लेज किंवा वन्यजीव नाटक. तर आता भारतातलं पहिलं वन्यजीव नाटक म्हणून संगीत बिबट आख्यान लोकांच्या मनामनात घर करतंय. हे नाटक जेव्हा लोकांनी पाहिलं तेव्हा प्रेक्षक, नाट्य अभ्यासक, इवन फॉरेस्ट डिपार्टमेंट किंवा मुंबई झू सारख्या संस्था ज्या वाईल्ड लाईफ साठी काम करत असतात यांच्याकडून आम्हाला एक अशी पदवी म्हणा किंवा एक कन्सिडरेशन म्हणा असं देण्यात आलं की संगीत बिबट आख्यान हे भारतातून वाईल्ड लाईफ फील्ड मधलं सगळ्यात पहिलं मराठी म्युझिकल प्ले आहे फुल लेंथ. या नाटकाच्या निमित्ताने एक मोठी चळवळ सुरू झाली. ही चळवळ अशी होती की वन्यवाणी असं त्या चळवळीचं नाव आहे आणि वन्यवाणी म्हणजे वाईल्ड लाईफ कॉन्झर्वेशन आणि अवेअरनेस थ्रू फोक आर्ट्स ऑफ महाराष्ट्र. म्हणजे जागेचं बंधन नाही, कारण आपण लोकनाट्य वगनाट्य अशा फॉर्म मध्ये हे नाटक करत असतो. संगीत बिबट आख्यान नंतर आम्ही द कल्चर्ड वल्चर नावाचं एक नाटक रंगभूमीवर आणलं. तिसरं नाटक सुद्धा अनाऊन्स केलं वाईल्ड लाईफ प्ले म्हणून, ज्या नाटकाचं नाव आहे संगीत मरीन आख्यान. वन्यवाणी चळवळी अंतर्गत वाईब विथ द वाईल्ड नावाची एक ऍक्टिव्हिटी करतो, ज्याच्यात पॅनल डिस्कशन्स किंवा एक्सपर्ट्स बरोबर आपण गप्पा मारतो. कॉलेज युथ आणि शाळकरी विद्यार्थी यांच्याशी कनेक्शन व्हावं, ते स्टुडंट्स वाईल्ड लाईफशी जोडले जावेत या उद्देशाने आपण ही ऍक्टिव्हिटी करत असतो. फॉरेस्ट डिपार्टमेंट महाराष्ट्राचा सपोर्ट करतंय आपल्या या चळवळीला. वन्यवाणी ही कुठची एनजीओ नाहीये, कुठची संस्था नाहीये, तर अनेक संस्था, अनेक एनजीओज एकत्र येऊन वन्यवाणी ही चळवळ उभी राहिलेली आहे. संगीत बिबट आख्यान हे या चळवळीचं पहिलं पुष्प. बिबट्यांविषयी मानवाच्या मनात अनेक गैरसमज, भीती निर्माण झालेली आहे. याच धर्तीवर हे नाटक आहे. या सगळ्या कार्यक्रमांना किंवा या सगळ्या उपक्रमांना आपण 99% वेळा तिकीट लावत नाही. प्रवेश आपण विनामूल्य ठेवतो. एक संवर्धनात्मक दृष्टिकोन लोकांपर्यंत पोहोचावा हा आपला उद्देश आहे. हा खर्च उचलण्यासाठी अगेन ज्या संस्था आमचे प्रयोग आयोजित करतात, वाईल्ड लाईफ मध्ये काम करणारी लोक जे आम्हाला सपोर्ट करतायत, ते आमचा खर्च उचलण्यासाठी सढळ हस्ते मदत करत असतात. त्यांनाही माहिती आहे की ही चळवळ पुढे जाणं फार गरजेचं आहे. त्याच्यामुळेच ते आमच्या चळवळीला एक पाठिंबा म्हणून जेवढं शक्य होतं त्यांच्या दृष्टीने त्या दृष्टीने आपल्याला ते सपोर्ट करत असतात. प्रत्येक लहान मुलापर्यंत ही चळवळ आणि हा विचार पोहोचणं हे त्यांच्या भविष्यासाठी फार गरजेचं आहे. तर त्याच्यामुळे मी सगळ्यांना आवाहन करतो की याचे जास्तीत जास्त प्रयोग तुम्ही तुमच्या बाजूने लावा आणि नाटक बघायला नक्की या. पर्यावरण आणि प्राणी संवर्धन हा विषय घरातील लहान मुलापासून ते प्रत्येक ज्येष्ठ व्यक्तीपर्यंत पोहोचला पाहिजे, हा प्रयत्न मकरंद सावंत आणि वन्यवाणी चळवळ करत आहे. खरंच त्यांचा हा प्रयत्न कौतुकास्पद आहे. निकिता महेंद्र, लोकल 18, मुंबई.